हॅलो कारिवली संघाचा कॅप्टन थोडासा ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधा प्लीज. एन बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये चालू सामना आपण पाहतो. एका बाजूला कालिका माता कालवार विपक्ष ज्वाली कामतगर या ठिकाणी नाणे पकडल्यानंतर प्रथम करतो फलंदाजी. सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. एका बाजूला प्रकाश, दुसऱ्या बाजूला शरद आणि प्रकाश. कारिवली संघाचा कॅप्टन यस आणि पहिला चेंडू प्रेस करताना बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करतो गेंदबाज बाळा. महत्वाचा फलंदाज पहिल्या चेंडूमध्ये बाद होते. शरद 0 या धावसंख्येवर. कारिवली संघाचा कॅप्टन आपण थोडासा ऑर्गनाइज कमिटीशी प्लीज संपर्क साधा. नेक्स्ट बॅट्समन वीरू येतोय. ज्वाली संघाला पहिलाच एक सौम्य धक्का आपण पाहतोय. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी 0 वर बाद होतोय शरद. नेक्स्ट बॅट्समन येतो बॅटल वीरेन. पुन्हा एकदा बाळा आणि या ठिकाणी मात्र चाबूक शॉट. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. बिरू याच्या बॅटमधून पहिला चेंडू पेस करताना सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू सरळ सीमांच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. खराब चेंडू उत्तम प्रास जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण बिरुयाच्या बॅटमधून पाहिलं. चौकाडी संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 1/4. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धाव्याने संघात धावसंख्या 1/5. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकातला गोलंदाज बाळा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा. चेंडूला स्विचिट काढण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. तो बघा रिवर्सचा फटका मारायचा असेल तर ते चेंडूची निवड देखील फार गरजेची असते. लगातार बाद नाही तर बरबाद. मला वाटतं कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये हलका स्पर्श झाला होता. एसटी रक्षक संभाजी म्हात्रेला ते चेंडू मात्र कॅरी करता आला नाही. अगेन्स्ट पुन्हा एकदा बाळा. चेंडूला स्पंज केले. अतिशय चांगला फटका फलंदाज प्रकाशाचा. जय कालिका माता कालवार या संघाचे आधारस्तंभ सन्माननीय संदेजी म्हात्रे प्रगती क्वारीचे मालक माजी उपसरपंच ग्रामपंचायत कालवार. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचते संदेशजी म्हात्रे आपणास विनंती. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. तुमचा संघ आम्ही ऍक्शन मध्ये पाहतोय. संदेशजी म्हात्रे चेंडूला बेगीन मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आला आणि फलंदाज प्रकाश याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1/9. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक काही आम्हाला जॉईन आहेत. खास करून ज्वाली कामत या संघाचे एक खंदे सपोर्टर
करंजी काटेकर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद करंजी काटेकर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. वेलकम उमेशजी पाटील, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणाल, आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले. वेलकम उमेश. दुसऱ्या षटकाला पारंमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाजी तो कपिल. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय कपिलीच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं. प्लीज वेळेचं सहकार्य करा. आणि नाग या ठिकाणी मात्र फलंदाज प्रकाश याला आता मैदान सोडावं लागतं, कारण दोन फलंदाज खऱ्या अर्थानं समन्वय आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, ताळमेळ नाहीये. आणि या अनुषंगानं एक फलंदाज धावचित बाद होते प्रकाश. नेक्स्ट बॅट्समन अमोल पाटील. भिवंडी क्रिकेट खऱ्या अर्थाने ज्यानं गाजवलं, भिवंडी ग्रामीण क्रिकेट ज्यानं गाजवलं, वय वर्ष 45 झाल्यानंतर डेब्यू केलं ते 40+ मधून ज्वाली कामतगार संघामधून. आणि बघूया भिवंडी तालुक्यातील एक नामांकित असा खेळाडू आहे. अष्टपैलूची कामगिरी नेहमीच प्रत्येक संघामधून ज्याची आपण पाहिलेली आहे, मात्र या सामन्यामधून बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय अमोल पाटील. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 थरार. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅटल अमोल पाटील येतोय. कालवार संघाचा कॅप्टन प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. यानंतर बांद्र्या मारुती काल्लेर विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघांमधून लढत असेल, त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आपलं रिपोर्टिंग करायचं. बांद्र्या मारुती काल्लेर विपक्ष वीर तानाजी दापोडे. बिग मॅच. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. अमोल पाटील याला एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याची ओळख आहे, चांगला उत्तम खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, ज्वाली कामतगर या संघाचा अमोल बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. आणि पहिला चेंडू पेस करताना मात्र मोठा फटका अमोलच्या बॅटमधून सजलाय. फेक मात्र थोडीशी रॉंग एंड निश्चित झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. चेंडू वायडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधनं आपण पाहिला थोडासा स्कायर शॉट. आकाशी फटका निश्चित होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नव्हतं. सचिन पाटील बांद्र्यामध्ये काल्लेर संघाचे. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत पाहून देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, स्क्वेअर ऑफ विकेट, थोडंसं थंबल होताना क्षेत्ररक्षक आणि एक धाव घेण्याची संधी. बांद्र्यामध्ये 40+ सिनियर संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सचिन.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कपिल. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय आणि 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. थोडंसं लेझी क्रिकेट आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. चेंडूला अडवण्यासाठी दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कुठल्याचा प्रयत्न झाला नाहीये. आणि या चौकारने सांगा धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 18. बंद्र्या मूर्ती काल्लेर विरुद्ध वेलकम संतोजी तरे संघाचा कुल कॅप्टन. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. स्विंग अँड मिस. परिपूर्ण बीट करताना फलंदाज वीरू याला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकांची अंती धावसंख्या होती ते 18. प्रतिवरचा आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी. प्रतापजी पाटील यांची देण पाहतोय. प्रतापजी पाटील यांचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. क्रिकेटचे मांदिळे, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. पहिल्या 2 ओव्हरमधून तब्बल खर्च झाले 18 धावा. प्रतिओव्हरचा विचार केला तर 9 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय. प्रेम दीपक बॉलर. नितेश ओके. राहू दे काय हरकत नाही, राहू दे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय नितेश. कालिकमाता कालवार या संघात तिसरा गोलंदाज नितेश. चेंडू आपलीकडे सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. 1 धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या एकाने पुढे सकते ती 19. कालवार संघाच्या समेत आज पाठीरेखे मोठ्या संख्येने उपस्थित. त्यामध्ये आमचे रमा मात्रे रमाजिमचे प्रोप्रायटर आहेत. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूचे फॅक. स्विंग अँड मिस. परिपूर्ण बीट करताना फलंदाज आला. खऱ्या अर्थाने कालवार आयोजित जी आपण स्पर्धा पाहिली चाचणी स्पर्धा 2023-24 आयोजन पाहिलं. त्या आयोजनामधून खऱ्या अर्थाने रमा मात्रे यांनी त्या स्पर्धेला आपलं तन मन धन अर्पित केलं होतं. सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी त्या संघाला त्यांनी दिली होती. आज त्यांनाच आपण त्यांच्या समेत पाठीरेखे म्हणून या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. चेंडूला बिग मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. प्रवीण अण्णा या नावानं अतिशय पोकसाने फेमस आहे. यांच्या माध्यमातून चेंडू सुंदररित्या कलेक्ट केला जातो. एकदा घेण्याची संधी, स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होते. स्ट्राईक रोटेट होत आहे. आता स्ट्राईक घेण्याची संधी आहे अमोल पाटील याला. या ठिकाणी चेंडूवर मोठा फटका आहे. यास खऱ्या हातांच्या फटक्यासाठी आमोलेची ओळख आहे. तो फटका मात्र आमोलेच्या बॅटमधून येते. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट नेत्रदीपक फटका. चेंडू आउट ऑफ पार्क जातोय आणि साधा विनंती जॉली कामतकर संघ देखील चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 26. 2 बाद 26. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गोलंदाज नितेश. धावसंख्या 28.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. चेंडूला या ठिकाणी खऱ्या अर्थाने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर चेंडू ऑफ साईडला येतोय. आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक धाव त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. अमोल याचा उत्तम प्रयास आपण पाहिला, ज्या ठिकाणी फक्त एक धाव होती ठिकाणी त्याच्या माध्यमातून 2 धावा कॅरी झाल्या. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 30 प्रति ओव्हरचा आपण आता विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पैल आणि सांघिक चौथं गोलंदाज येतो अनिल. चेंडूवर मोठा पाटका, चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थाने चेंडूची लाईन लवकर हिट केली. हॉर्नचा बिग ब्लास्ट आपण पाहिला फलंदाज वीरूच्या बॅट मधून. चेंडू मात्र सरळ सीमेच्या बाहेर जाणार अतिशय दमदार षटकार फलंदाज वीरूच्या बॅट मधून येतोय. आणि या 6 धावांनी संघात धावसंख्या देखील पुढे सकते ती 36. आता मात्र एका मोठ्या विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय ज्वाली कामतकर. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर मात्र एक जागते राहू का आदेश. आता मात्र ऑनसाइडचा फटका आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून मात्र या ठिकाणी फलंदाज वीरू याला मात्र मैदान सोडावं लागेल. वीरू वीरू नेक्स्ट बॅट्समन मयूर येतोय. मयूर नेक्स्ट बॅट्समन मयूर येतोय. भारी बक्कम शरीर यष्टीचा मयूर. गोलंदाज अनिल. मार्गस्थ पंचांकर असतो रायटाम. आणि निश्चितच भीमर फिक्स झाली या ठिकाणी. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हा चेंडू देखील असेल फ्री हिट. एक अवांतर धावी अवांतर धावणे सांगत धावसंख्या एक धावीने पुढे सकते ती 38. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. बांद्र्यामूर्ती काल्लेर विपक्ष वीर तानाजी दापोडे. खराब 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 क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये. बाळायाला मात्र चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जातोय चौकार मयुरेच्या वाटमधून. सामना विजयासाठी खऱ्या अर्थाने तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं असतं. या ठिकाणी अतिशय चुकीचं क्षेत्ररक्षण करताना बाळायाला आपण पाहिलं.
धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 42. चेंडूर मोठा पटका यस चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. भीमटोळा वज्रटोळा गजटोळा काय जबरदस्त फटका होता. जागेवर चेंडू सुंदर फोर्स केलं होतं. ताकदीचा वापर आपण फटक्यामध्ये पाहिला होता मयूर याच्या. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम मुस्को चेंडूची फेक. गोलंदाज थोडासा कमबॅक करतो स्वतःला. वेलकम. बांद्रामध्ये काल्हेर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. लास्ट डिलिव्हरी शेवटचा अंतिम चेंडू हाताळताना गोलंदाज. बघूया शेवटच्या चेंडूला सामोरी कसा जाईल मयूर. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर आहे आउट ऑफ ऑप्शन. धावसंख्या पुढे सकते 49. सुरेख सुंदर अप्रतिम चेंडूची फेक आपण पाहिली. एक धाव घेण्याची निश्चित संधी झाली. एकदम सांगा धावसंख्या 50. 50 धावा पूर्ण झालेले आहेत आणि विजयाचं लक्ष असेल ते 51 धावांचं. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये करू. 2 दिग्गज संघामधून नाणेफेक. एका बाजूला वीर तानाजी दापोडे जे कालिकामाता कालवार या संघाचे समर्थक आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे. समर्थकमध्ये अलंकारजी पाटील. आपण देखील कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. संदेशजी म्हात्रे आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पन्नास धावा पूर्ण झालेले आहेत आणि विजयाचं लक्ष 51 धावांचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली ओटू कालुराम केनी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी राजेश. हॅलो सरच करूया. 2 दिग्गज संघामधून एका महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला बांद्र्यामध्ये काढले. नाण्याचं स्वरूप आहे एका बाजूला स्वागत कंस्ट्रक्शन तर दुसऱ्या बाजूला विलास स्मृती चषक 2024.
स्वागत कंट्रक्शन असं म्हणणं आहे आणि मला वाटतं यस तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुण्याचे मान्यवर कक्षामध्ये विराज म्हणा. मित्रांनो नाणेफेक तुझ्या बाजूने लागलेली आहे. काय निर्णय? शतरक्षण करण्याचा काय मुख्य उद्देश? कमीत कमी रनरवर रोखण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं आता मला वाटतं दापोडे संघात आपण विचारलं दापोडे संघाची ताकद फार वाढलेली आहे आणि या संघाकडे जवळजवळ 8 ते 10 असे विस्फोटक फलंदाज आहेत, म्हणजे पोस्टपॉट आहे फलंदाजीचा. आणि या सामन्यामध्ये त्यांच्याशी 2-2 हात करताना या संघाला आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. 40 धावमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. कोण गोलंदाज असतील? रविराज, संतोष तारे. चाचणी स्पर्धा 2024 मधून तुम्ही अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी केली होती आणि ते सातत्य किंवा तोच खेळ या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. ऑर्गनाइज कमिटीला काय संधी देशील? आयोजन चांगला केलेलं आहे त्यावेळी, तेव्हा आम्हाला खेळल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. हॅलो, धन्यवाद मित्रा. मित्र आपण नाणेफेकारला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? तसं काय नाही. फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. कोण असे ट्रम्प कार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? राजन पाटील, भिवंडी, ब्लॅक डायमंड आणि दिनेश पाटील. तुम्ही देखील एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन करता. कित्येक स्पर्धा तुम्ही देखील खेळलात. मात्र आज ही स्पर्धा आपण पाहतोय विलास मूर्ती चषक 2024 जे आयोजन आहे प्रतापजी पाटील यांची देण आहे. काय वाटतं स्पर्धेसंदर्भात? प्रताप पाटील साहेबांचे मी आभार मानतो. या स्पर्धेसाठी आम्हाला खेळण्याची एक संधी दिली. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. बघा मित्र, या ठिकाणी नाणेफेक जाईल. नाणेफेकचा कॉल लागतो बांद्रामध्ये कायदे संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारलाय. क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी वीर तानाजी दापोडे संघाला. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन चालतो कॉम्बॉक्स मध्ये. ते सज्ज आहेत माझे परममित्र, तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज ओ टू कलरम केनी सर. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. मैदानामध्ये सामन्याचं दुसरं सत्र सुरू होतोय. गोलंदाजीत आहेत शरद भोईर, जॉली स्पोर्ट कामतगर या संघाचे संघनायक म्हणून देखील शरद भोईर यांचं नाव पुढे आहे. फलंदाज प्रवीण अण्णा आणि नॉन स्ट्राईकला बाला. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका आपण पाहतोय. प्रवीणच्या बॅट मधून सुंदर चौकार, गुड शॉट. चांगली सुरुवात आहे. विजयाचं लक्ष आपण पाहिलं तर 51 बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवर 4 धावेनी प्रवीण स्वतःच आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. दोन्ही संघ चांगले मजबूत संघ आहेत. एका बाजूला कामतगर तर दुसऱ्या बाजूला याच परिसरातील कालवार संघ. इथे अगदी चेंडूला ऑन साइडला केला होता. चेंडू इतका चांगला नव्हता, मात्र नक्कीच थोडासा चकमा दिलेला आहे शरद भोईर यांच्या चेंडून प्रवीण याला. जय कालिकामाता कालवारचा संघ म्हटलं की संदेश शेठ म्हात्रे आणि आदिश शेठ म्हात्रे यांचं नाव आवर्जून घेतलं जातोय. प्रगती कॉरीचे मालक, कालवार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून आपण चाचणी स्पर्धा पाहिली होती. कालिका माता चषक 2024. 5 धावा. इथे हा चेंडू बालासाठी अगदी चांगल्या लाईन लेंथ मध्ये ढकलाय. चांगला चेंडू होता. अगदी विरू पाटील आणि बालामध्ये चर्चा आहे. शरद भोईर अगदी तिन्ही चांगले मित्र असतील आणि प्रत्येक खेळाडूला प्रत्येकाचा खेळ काय ते ठाऊक आहे. बघा बालाने हा चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅनला मयूरकडे ढकलून दिला होता. एक सिंगलनं बालानं आपलं अकाउंट ओपन केलं. संघाची टोटल एकने पुढे सरकली 6 वर. नक्कीच गोरखदादा म्हात्रे असतील, प्रकाशदादा म्हात्रे, योगेश पाटील, विद्यानंद पाटील, मुकेश पाटील, सदा म्हात्रे यांच्याकडून या लाडक्या संघाला शुभेच्छा आहेत. इथे इनसाइड आउट उडवण्याचा प्रयत्न केलाय. चांगला झेल टिपलाय पॉइंट रिझनला.
कव्हरचे क्षेत्ररक्षक अगदी दक्ष होते. फलंदाज बाद प्रवीण. वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ संघाचे एक स्टार खेळाडू राजूदादा पाटील यांनी प्रताप शेठ पाटील यांच्या स्पर्धेला आणि नक्कीच यानंतर जो सामना होणार आहे वीर तानाजी दापोडे यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद राजूदादा पाटील, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. देवेश येतोय नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय जे कालिकामाता कालवार संघाचे 12 मॅन छत्रपती भाऊ आहेत आणि त्यांच्या जोडीला रमा जिमचे मालक रमा म्हात्रे. देवेश आणि धर्मेश सिनियर 40+ मध्ये धर्मेश एक चांगला गोलंदाज आहे. नक्कीच रमा म्हात्रे यांचं सहकार्य आहे. चाचणी स्पर्धेमध्ये नक्कीच आपण इन ऍक्शन मध्ये रमा म्हात्रे यांना पाहणार आहोत. देवेश याचा फटका अगदी आपण पाहिला तर क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. धावसंख्या द्विर अंकामध्ये 10 वर पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद 10. नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाचे एक यशस्वी संघनायक ज्ञानदेवदादा पाटील, नितीन पाटील पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघासाठी शुभेच्छा. धन्यवाद. ज्ञानदेवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाचणी स्पर्धा असेल दमन दौरा सिनियर 40+ जिंकण्याचा मान वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ संघाने पटकवलेला आणि त्याच्यामध्ये ज्ञानदेव पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. नक्कीच भिवंडी सिटी क्रिकेटचा एक स्टार खेळाडू अमोल पाटील याला दुसऱ्या ओव्हरसाठी पाचारण केलंय जॉली कामतकर संघाकडून. चला जरा स्पीडअप करा मित्रांनो, वेल अधिक घेऊ नका आपण प्लीज. पहिलं ओव्हर अगदी आपण पाहिलं तर 6 मिनिटांच्या आसपास आपण पूर्ण केलेले आहे अशीच अपेक्षा करतोय. बालानं अगदी सावध पवित्र इथे स्वीकारलेलं आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतात फेकतायत. मी तर म्हणे की बालाचा चांगला क्रिकेट आहे मुकादम. चाचणी स्पर्धेमध्ये पाहिला तर बालाला कुठेतरी सूर गवसला नव्हता, मात्र इथे संभाजी म्हात्रेनं त्याला काहीतरी कानमंत्र दिले. पहिले सुरुवातीचे 3-4 चेंडू अगदी बॅटवर घे, धावा येतील. नक्कीच बाला एक चांगला फलंदाज आहे. या 2 धावींनी संघाची टोटल 12 वर पोहोचलेली आहे. प्रवीण बाद झाले 5 वर, बाला खेळतोय 3 वर, देवेश खेळतोय 4 वर. 7 चेंडू 12 धावा आल्यात. गती कमी करून चेंडू टाकलाय. अमोल देखील आहे का चांगला गोलंदाज आहे. ते फलंदाज आता देवेशला परतावं लागेल. अमोलनं देखील भरपूर क्रिकेट कामतकर गावासाठी खेळलेलं आहे. नवीन फलंदाज दीपक म्हात्रे मैदानामध्ये एंटर होतोय. दीपक म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू आहे. नक्कीच प्रशांतजी म्हात्रे असतील एक उत्कृष्ट कबड्डीपटू, तसेच रोशनजी म्हात्रे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रशांत म्हात्रे, रोशन म्हात्रे, अजिंक्य पाटील. जेव्हा जेव्हा कालवारच्या क्रीडानगरीमध्ये स्पर्धा होतात तेव्हा हे 3 नावं आपल्याला नेहमीच व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. इथे बालानं पुन्हा एकदा चेंडू गली क्षेत्रामध्ये खेळून काढल्या. दुसरीची कॉलिंग आणि इथे दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या 14. कपिल म्हात्रे, अनिल देईवलकर यांना देखील आपण आज इन ऍक्शन मध्ये पाहिलेले आहे. बंद्रा मारुती काल्लेर आणि वीर तानाजी दापोडे एक चांगली मॅच यानंतर
हा चेंडू अगदी यष्टीरक्षक विरुणा देखील हा चेंडूने बीट केलाय. एकाच ऍक्शन मध्ये अमोल पाटील कधी स्लोवर तर कधी फास्ट चेंडू टाकण्याची कामगिरी करतायत. विरू पाटील थोडेसे चकित आहेत एस्टनच्या मागे चेंडू कशा पद्धतीने येईल. धावसंख्या थांबलेली आहे 14 वर. 14 चेंडूमध्ये अजून एकही अतिरिक्त चेंडू फेकला नाहीये. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू आपण पाहिला तर चालले अगदी डीप कव्हर रिजनकडे. तिथे शरद भोईर आहेत. इथे कॉलिंग खराब आणि इथे फलंदाज दीपक म्हात्रे आल्या पावली माघारी. नक्की स्वतःवर नाराज आहे. कॉलिंग नव्हती. चेंडू अगदी शरद म्हात्रेनं एकाच ऍक्शन मध्ये पकडला होता. थ्रो देखील चांगला होता. ते मैदानामध्ये संघाचा संगणक संभाजी म्हात्रे. नक्कीच फलंदाज जेव्हा धावबाद होतो मुकदम तेव्हा नक्कीच मनामध्ये दुःख वेदना होतात. बघा रमा म्हात्रे यांच्याकडून संभाजी म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक जाहीर झालंय. सलग 3 षटकार 3000. क्या बात आहे. 3 षटकारांची आता गरज देखील आहे. सलग 3 मारले तर आधी मध्ये मारले तरी चालतील का? नाही चालेल काय हरकत नाही. सलग 3 मारा संभाजी म्हात्रे. रमा म्हात्रे यांच्याकडून तुम्हाला तब्बल 3000 आहेत. स्कॅनर आम्ही पाठवू. 3 मारले की तुम्ही बघा तुमचा एटीएम आम्ही खाली करतोय. धावसंख्या 15. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी अमोल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. आल्या पहिल्या चेंडूवर तुम्ही अमोल पाटीलला रिव्हर्स फटका खेळू शकत नाहीयेत. इथे डॉट बॉल आलाय. 2 ओव्हर 15. आता 12 मध्ये 36. 18ची सरासरी आलेली आहे आणि रमा म्हात्रेंनी बरोबर षटकारांसाठी बक्षीस लावलंय. 3 मारले तर 18 येतील. 36 पाहिजेत. सामना नक्कीच अजूनही दोन्ही संघांना समान आहे. मात्र 3ऱ्या ओव्हर मधून पिक्चर थोडस क्लिअर होईल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने चाललाय. बंद्रामारुती काल्हेर संघ आपण तयारीत राहायचंय. संतोष तरे, मुकेश पाटील, रविराज माली, चंद्रवर्धन, परशा पाटील ऑल टीम. संतोषजी पाटील असतील. एक चांगला संघ आहे. दीपक भाऊ म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. मला वाटतं संतोष मडवी देखील त्यांच्या समवेत आहेत का? बंद्रामारुती काल्हेर संघाचे एक सिनियर खेळाडू. गोलंदाज प्रकाश. अमननं दमन चषकामध्ये गोलंदाजी केली होती. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या अगेन्स्ट. इथे बालायचा सेफ फटका आहे. पॅडिश लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला क्विक थ्रो. एकापेक्षा जास्त काय नाही. एका धावीने संघाची टोटल पोहोचली ती 16 वर. नक्कीच नो बॉलचा इशारा केला पंचांनी. 1+1. धावसंख्या 17. सुधारित धावसंख्या 17 झालेली आहे. फिल्डिंग कुठेतरी चुकीची लावली होती. एका साईडला तब्बल 6 क्षेत्ररक्षक उभे केले होते अन साईडला. आणि नक्कीच परिसर हा चेंडू फ्रीड असेल का? यस.
बघूया संभाजी म्हात्रेंना आता संधी आहे. सलग 3 षटकार 3000 फ्रीटचा समाचार घेता आला नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये सिली मिडॉनला चेंडू अडवता आला नव्हता, मात्र प्रयत्न चांगले होते गोलंदाज प्रकाश यांचे. धावसंख्या 18. एका दुःखेने आता काम बनणार नाहीये. चौकार षटकारांची आता नितांत गरज आहे. जय कालिका माता कालवार संघाला बाला अजूनही शांत आहेत. बालाला आता हात खोलावे लागतील आणि इथे बालानं हात खोललेले आहेत. पहिला षटकार आलाय बालाच्या बॅटमधून आणि आता धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या 24. बालानं आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना केलाय आणि 13 या धावसंख्येवर खेळतायत. 3 सिंगल 2 डबल आणि हा षटकार. धावसंख्या 24. लावायचे बालाला पण. बालाला पण लावा ना. आता एक मारलाय. चेंडू द्या. या 6 धावींनी कालवार संघाच्या पाठीराख्यांना चावल तर बालाने लावून दिलेली आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या खेळाडूंना देखील त्यांनी सांगून दिलंय अजूनही सामना संपलेला नाहीये. जरा फास्ट केला प्लीज. आज आपल्याला बरोबर 5 वाजता मैदान खाली करून द्यायचंय. दुसऱ्या फेरीचे सामने हे 3 ओव्हरचे असणार आहेत. इथे हा चेंडू चांगली लाईन अँड लेन. प्रकाशचं कौतुक करावं लागेल. काय चेंडू टाकलाय षटकार खाल्ल्यानंतर. डॉट बॉल. इथे हा चेंडू देखील तितकाच चांगला. एकापेक्षा जास्त काय मिळणार आहे. मयूर चौधरी शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. एका धावीने संघाची टोटल 25. सुपर चेंडू. सुपर गोलंदाजी. अंतिम चेंडू. 25 धावा. सामना आता कुठेतरी फसलाय. आता 7 मध्ये 26. 17 मध्ये 25 आणि 7 मध्ये 26 आल्या. तिथे अजून एक चांगला चेंडू. फलंदाज स्कॉट बेनबाद संभाजी म्हात्रे. आता सामना खूप कठीण झालाय, मात्र अशक्य नाहीये. कपिल म्हात्रे मैदानामध्ये इंटर होतोय. कालवार संघाचा आपण दबदबा पाहिला होता 2022-23च्या सीझन मध्ये. 21-22 मध्ये संघ एक चांगल्या टच मध्ये होता. कुठेतरी संघाची दादागिरी आता थंडवलेली आहे. 6 मध्ये 26. कपिल म्हात्रे. चला प्लीज. अमोल पाटील, विरुजी पाटील, जितू मामा आपण जरा फास्ट केला. मयूर प्लीज. वारंवार आम्ही आपल्याला सूचना करतोय. विकास पाटील, क्या बात है.
विकासला गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये, समोर बाला आहे. बघूया एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. अगदी चेंडू पुलच्या अंदाजाने खेळलेत, पॉवरफुल नाहीये शरद भोईरनं. चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीने फील केलं आहे. फक्त एक सिंगल. आता 26 झालेत, 25 पाहिजेत. नक्कीच सँडी पाटील वेताल कोपर संघाचे स्टार खेळाडू यांनी विकास पाटील, अमोल पाटील आणि संपूर्ण जॉली स्पोर्ट कामतगार या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सँडी पाटील. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 चेंडूमध्ये 24. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू. अगदी ते क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या समोर. एकच धाव. एका धुक्क्याने आता काही फरक पडणार नाहीये. आता 4 मध्ये 23 म्हणजे 4 चे 4 ठोकायचे आहेत. 1 नाही, 2 नाही, तब्बल 4. स्विंग अँड मिस. वाह, गुड बॉलिंग. काय चेंडू टाकलाय विकास पाटीलनं. विकास पाटील देखील या संघाचे माजी संघनायक राहिलेत. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. अमोल पाटील खुश आहे, वीरू पाटील या चेंडूवर खुश आहेत. आणि खास करून जितू मामा. उमर 55 का लेकिन दिल 55 का है. इथे फटका उडवलाय अगदी लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये. बघूया क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज बालाचं केली समाप्त. चांगला झेल टिपलाय. नक्कीच गावदेवी भादवडे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू संतोष भाऊ तरे यांच्याकडून देखील प्रताप पाटील साहेबांच्या या स्पर्धेला आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना शुभेच्छा. धन्यवाद संतोषजी तरे. संजयभाई म्हात्रे यांचा संघ गावदेवी भादवड आणि त्या संघाचे ते संघनायक आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटर. काय कमालीची गोलंदाजी. ते अजून एक डॉट चेंडू येतोय. नक्कीच आमचे सिनियर 40+ वीर तानाजी दापोडे संघाचे सूर्यकांत दादा पाटील यांच्याकडून या